नमस्कार. लग्नाची बेडी मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरचे सगळे राघवला सांगत असतात सिंधू आता ह्या घरातनं गेली पाहिजे. तिचा लाळा घरात लागलेला आहे विनूला आणि त्याचा आपल्याला अडचण येणार आहे. पुढे विनू तिला जाऊ देणार नाही. तो बरा झाला की तो सांगेल सावीला आपल्याच घरी ठेव, हे चालणार नाही. तेव्हा त्याच्या आईलाही काळजी वाटते. ती बोलते विनूला तुम्ही बहीण किंवा भाऊ आणा, म्हणजे त्याला सावीची आठवण येणार नाही. तुम्ही आता बाळाचा विचार करायला हवा. या सगळ्या गोष्टी इकडे सिंधूच्या कानावर पडतात. सिंधू ते सगळं बघत आणि ऐकत असते. तिलाही आता विचार पडलेला आहे. सगळेजण सावीचा आणि माझा राग करत आहे. राघव सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे. सावी आणि विनू लहान आहे तेव्हा त्यांच्यावरती आपण अशी जबरदस्ती केली नाही पाहिजे. त्या दोघांना एकमेकांचा लाळा आहे तेव्हा आपण त्यांचाही विचार केला पाहिजे. इकडे सिंधू हे सगळ्या गोष्टी ऐकते आणि रूममध्ये येते. ती विचार करत असते की सावीचा ह्या घरात कोणीही स्वीकार करणार नाही. मी कोणालाही सांगू शकणार नाही की राघवची मुलगी ही सावी आहे आणि सावीलाही कधी बाबा मिळणार नाही. तिला मी सांगू शकणार नाही की राघव तिचा बाबा आहे. या विचारात ती दुःखी असते आणि रडत असते. ती सगळ्या गोष्टींचा विचार करत आता मनात ठरवते की आपण ह्या सगळ्यांपासून आता लांब गेलं पाहिजे. इकडे मंगेश तिला खूप वेळा फोन लावत असतो पण ती फोन कट करत असते. मंगेशला काळजी वाटत असते काय झालं आहे, सिंधू का फोन उचलत नाही. पुन्हा फोन लावतो. शेवटी सिंधू फोन उचलते आणि त्याला बोलते मी तुझ्याशी नंतर बोलते. पण तिचा रडका आवाज ऐकून तो तिला प्रश्न करतो. तेव्हा ती सांगते मला बाबांची खूप आठवण येत आहे म्हणून मी थोडी इमोशनल झाली. पण तो म्हणतो नाही, राघवच्या घरी आहे म्हणजे काहीतरी नक्कीच झालेलं आहे. त्याला तिची काळजी वाटू लागते. इकडे तिला जुन्या गोष्टी आठवतात की काकू बोलत होती सिंधूचा आणि सावीचा लाळा या विनूपासून कमी केला पाहिजे आणि सिंधूही तोच निर्णय घेते आणि विनूला त्याच्या आईबाबांकडे सोपवण्यासाठी त्याला उचलते आणि घेऊन जात असते. इकडे राणी बाळाच्या आणि राघवच्या विचारात आनंदी असते. राघव आणि माझं बाळ ह्या जगात जन्माला येणार ह्या गोष्टीचा आनंदानेच ती इकडं घहीवरून गेलेली असते. तिला जुन्या गोष्टी आठवतात. जुन्या आठवणींनी ती रमलेली आणि आनंदी असते. तिला सगळं आठवत असतं की कसे आपण लग्न झालं, कसे काय केलं. तेव्हा सिंधू विनूला घेऊन रूममध्ये येते. ती बोलते विनू झोपला म्हणून मी त्याला उचलून घेऊन आले, हे घे, आणि ती कॉटवर त्याला ठेवते. तेव्हा ती रूममधल्या सगळ्या वस्तूंकडे इमोशनली पाहत असते. तिला तिच्या सगळ्या जुन्या आठवणी आठवत असतात. एक काळ होता ह्या रूममधल्या सगळ्या वस्तू सगळं काही माझं होतं, राघवही माझं होता. पण आज ह्या सगळ्या गोष्टी अनोळखी का वाटत आहे म्हणून ती विचारात पडते. ती रूममधनं बाहेर जायला निघते तेव्हा समोरून राघव तिला येताना दिसतो आणि ती त्याच्याकडे बघते आणि पुढे निघून जाते. इकडे सगळेजण झोपण्याची तयारी करतात. राघवही कॉट येऊन बसतो. पण राणीला आठवतं की आईंनी सांगितलं आहे आता बाळाचा विचार कर. तेव्हा राघव माझ्याशी गोड बोलेल, काहीतरी म्हणेल म्हणून ती त्याच्याकडे आशेने बघत असते. ती आठवते की आई बोलल्या की आता तुम्ही दोघं बाळा आणा, म्हणजे विनूला बहीण किंवा भाऊ, त्याने तो सगळं जुनं विसरेल आणि नवीन सुरुवात होईल. म्हणून तीही आनंदी असते. तिलाही बाळ हवं आहे. पण राघव तिला बोलतो आता खूप रात्र झाली आहे, तू झोपून घे, गुड नाईट. तेव्हा तिला खूप वाईट वाटतं की राघवने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. मग सगळेजण झोपतात. पुढे राघव झोपेतनं उठतो आणि त्याला सिंधूची आठवण येते म्हणून तो बाहेर ओरंड्यात चक्कर मारत असतो. त्याच्या आठवणीत तो रमलेला असतो. तिकडनं पाठीमागनं सिंधू आनंदात येते आणि त्याला काहीतरी सांगायचं आहे म्हणून त्याच्याजवळ येते. सिंधू राघवला बोलते मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, महत्त्वाचं आहे, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा राघव बोलतो मलाही तुला एक गोष्ट सांगायची आहे. तुझी मला खूप आठवण येत होती आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू मला पुन्हा कधीही सोडून जाऊ नको, असं तो सिंधूला बोलत असतो. तेव्हा सिंधू आणि राघव एकमेकाचे हात पकडतात आणि गप्पा मारायला सुरुवात करतात. खूप आनंदी होतात. सिंधूलाही आनंद होतो राघवनी त्याची एवढी प्रेमाने चौकशी केली म्हणून दोघंजण एकमेकांना मिठी मारतात. दोघांना खूप आनंद झालेला आहे. हे सगळं एक स्वप्न आहे आणि राणीला त्यांनी दचकून जाग येते. तेव्हा ती घाबरते आणि बघते तर विनू आणि राघव तिच्या शेजारी झोपलेला आहे. ती फोनमध्ये बघते की किती वाजले आहे. तेव्हा अर्धी रात्र झालेली आहे. हे तिला पडलेलं स्वप्न आहे हे तिला कळतं आणि ती दुःखी होते आणि हे सगळं खरं झालं तर म्हणून विचारात पडते. पहाटे सिंधू 5 वाजेला उठते. तुळशीला पाणी घालत असते. तुळशीला नमस्कार करते.
तितक्यात दरवाजा ठोठावतो. ती बघते किती वाजले, पहाटेचे 5 वाजले. एवढ्या सकाळी यांच्या घरी कोण आलंय म्हणून ती बघायला दरवाजा खोलायला जाते. दरवाजा उघडताच समोरून तिला मंगेश दिसतो. आता मंगेश एवढ्या सकाळी इथे का आला आहे म्हणून त्याला ती प्रश्न विचारत असते. ती त्याला बघून विचारते, तू एवढ्या पहाटे इथे का आला? तेव्हा तो सांगतो, मला तुमची काळजी वाटत होती, तेव्हा मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. मला सावीचीही काळजी वाटू लागलेली होती. सिंधूला आता टेन्शन आलेलं आहे. त्याला घरात घेतलं तर ह्या घरचा नियम मोडला जाईल आणि सगळेजण तिच्यावरती रागवतील. आता काय करू? याला घरातनं बाहेर काढू की घरात घेऊ? ह्या प्रश्नाने तिला खूप टेन्शन आलेलं आहे. तेव्हा ती त्याच्याशी हसते आणि तो बोलतो, काय झालं? कसल्या विचारात पडली? तो तिला विचारलेल्या प्रश्नाचं ती काहीच उत्तर देत नाही आणि त्याला घरात घेते. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.